आणि मीडियाच्या माध्यमातून माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर कट बोललो होतो की सावंतवाडीमध्ये काही लोकांना आमदार व्हायचं आहे आणि त्यांना आमदार ह्यासाठी व्हायचं आहे की भविष्यात होणाऱ्या अटकेपासून त्यांना अटक त्यांची थांबवायची आणि ह्या अटक थांबवण्यासाठीच त्यांनी आमदारकीसाठी तिथे फॉर्म भरला होता। BJPने नुकतंच डिक्लेअर केलं, बंडखोर जो व्यक्ती आहे त्याला त्यातनं त्यांनी पक्षामधून काढलेलं आहे, निलंबन केलं आहे 6 वर्षासाठी त्यांचं। तर तो ज्याला लँड माफिया जो आहे, ज्याला आमदार व्हायचा, हा दुसरा तिसरा कोणी नसून विशाल प्रभाकर परब ही व्यक्ती आहे। हे आज मी तुमच्यासमोर सांगू इच्छितो। महत्त्वाची गोष्ट ह्या व्यक्ती संदर्भात मी का बोलतोय, हा प्रश्न सगळे आलेत का? मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे, मी एक अभ्यासक संशोधक आहे, प्राध्यापक होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर का मी मांडतो याला एक महत्त्वाची गोष्ट आहे। 2018 पासून विशाल परब यांच्या संपर्कात मी आलो, कारण माझी एक छोटीशी कंपनी आहे जी सर्वेसाठी काम करते आणि जमिनीचे व्यवहार असल्यामुळे सर्वे त्या ठिकाणी लागतो जमिनीचे व्यवहार असल्यानं। तर 2018 पासून 2023 पर्यंत विशाल परब यांची जी काही कामं असायची ती माझ्याकडे यायची, पण 2023 मध्ये मला कळालं की बऱ्याचशा गोष्टींची अफरातफर यांच्या माध्यमातून होते, बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या करतायत, त्यामुळे मी त्यांच्याकडे काम करणं बंद केलं आणि माझं एक बिल थकीत होतं मोठं। हेच बिल मी त्या दिवशी माझा व्हिडिओ लागल्यानंतर या पाठच्याच 2 दिवसात विशाल परब यांनी मला ते पाठवून दिले। म्हणजे जो व्यक्ती ह्यांच्या विरोधात बोलतो किंवा एखादी गोष्ट मीडियामध्ये मांडतो त्याला त्याचं बिल द्यायचं आणि शांत करायचं। त्यांना वाटत होतं की श्रीधर पेडणेकरांना पाठवलं म्हणजे श्रीधर पेडणेकर शांत बसतील आणि सगळ्या गोष्टी तिथेच शांत होतील। पण मी एक समाजसेवक आहे, लोकांच्या बाजूने आजपर्यंत मी उभा राहिलो। माझ्या एक फॅमिलीची हिस्ट्री आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये माझी फॅमिली आहे, त्यामुळे माझं पण एक आहे की काही झालं तरी चालेल, जो मला संविधानिक अधिकार मिळालेला आहे त्या गोष्टीच्या माध्यमातून मी त्या गोष्टीसमोर लोकांसमोर आणणार, कारण लोकांचं होणारं नुकसान हे माझ्यासमोर दिसत होतं। आता व्यक्ती हा आमदार का होऊ इच्छितो याला पण अनेक कारणं आहेत, कारण ह्या व्यक्तीने आरोंदा असेल, गावतळे आहे, हुडा आहे, भटपावनी, नानोस, रेडी, सुकळघाट, तळेकरवाडी ह्या अनेक गावांमध्ये या व्यक्तीने जमिनीचे व्यवहार केले। त्याचप्रमाणे दोडामार्गमध्ये जर आपण गेलो तर दोडामार्गमध्ये सासोली असेल, त्याच्यानंतर शिरवल असेल, ह्या गावांमध्ये पण जमिनीचे व्यवहार झालेले आहेत आणि ह्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात एक अफरातफर या व्यक्तीने केलेली आहे। कारण कंपन्यांकडून याने करोडो रुपये, 1 करोड रुपयाला 1 एकर अशा प्रकारच्या कंपनीसोबत MOU झाले आणि शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भावाने त्यांनी जमिनींचा रेट दिलेला आहे। 5 लाख असतील, 10 लाख असेल, ह्या गोष्टी दिल्या। त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींची एक तीड होती की ज्या व्यक्तीसोबत मी काम केलं ते व्यक्ती अशा प्रकारे लोकांना फसवते, कारण आम्ही समाजात लोकांना न्याय देण्याचं काम केलं आहे आणि न्याय न देता लोकांना जर अशा प्रकारचं काम असेल तर ह्या व्यक्तीसोबत आम्ही राहू शकत नाही, हे मी ठाम केलं आणि काम सुरू केलं। त्यात जर एक बघितलं तर हा एक माझ्याकडे आता पेपरला 22 सप्टेंबर 2024 आताचीच आलेली ही एक बातमी होती। त्याच्यामध्ये तळेकरवाडी गावामध्ये विकास प्रभाकर परब, विकास हा विशालचा भाऊ, ह्या व्यक्तीने त्याच्या नावावर जमीन केली आणि जमीन कशी केली आहे तर त्याच्यामध्ये आणि फ्रॉड केला। ह्या फ्रॉड करून त्यांनी त्या ठिकाणी जमीन घेतलेली आहे, त्या शेतकऱ्याला पैसेच मिळाले आणि ती वृद्ध व्यक्ती होती, त्याला काही कळत नव्हतं। अशा व्यक्तीकडनं जमीन घेतली। तळेकरवाडी जो आहे हा समुद्र लागून पट्टा आहे, म्हणजे तिथला रेट पण जास्त असणार आहे आणि ही जमीन नक्की कोणाशी व्यवहार करण्यात आला होता, कुठेही जमीन देणार असता साऊथचे ॲक्टर जे आहेत नागार्जुन आणि त्यांचे ग्रुप, तर ह्या व्यक्तींसोबत त्यांचे संबंध होते, तिथनं मोठ्या प्रमाणात त्यांनी अमाऊंट आणलेली आहे। आम्ही कंपनीसोबत पण कनेक्ट केलं आहे काही, त्यामध्ये विश्वसमुद्र नावाची एक कंपनी आहे। विश्वसमुद्र कंपनी म्हणजे त्या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत ते आहेत येंडलोरी म्हणून, हे सर IPS राहिलेले आहेत 20 वर्ष, म्हणजे अशा लोकांना पण फसवण्याचं यांच्या माध्यमातून काम झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचे प्रूफ माझ्याकडे आहेत। आम्ही असं म्हणत नाही माझी पूर्ण टीम, कारण माझ्यासोबत जो प्रसंग घडला, मी ह्या एक्स्ट्रीम लेवलला येण्याची एक गोष्ट आहे। मला एक मेडिकल इमर्जन्सी होती एप्रिलमध्ये आणि माझं थकीत जे बिल होतं ते मला बिल द्या मागणीसाठी मी गेलो, म्हणजे मरणाच्या दारात एक माणूस उभा आहे आणि मी पैसे मागतोय, मला पैसे द्या, त्या माणसाने 1ही रुपया मला दिला नाही आणि ह्याच गोष्टीची चीड होती की माझे जर पैसे त्या प्रसंगाला तो देऊ शकत नाही, मग सर्वसामान्य शेतकऱ्यासोबत त्याने काय अन्याय केले असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत। कारण असा व्यक्ती जर भविष्यात सावंतवाडी मतदारसंघात आमदार होतोय आणि जर झाला पुढे तर लोकांच्या असलेल्या जमिनी तो विकेलच। दुसरी गोष्ट, ह्याने पिस्तॉलसाठी मागणी केली, पिस्तॉलला मागणी केल्यानंतर त्याची मागणी नाकारण्यात आली कलेक्टरच्या माध्यमातून। त्याने कोकण कमिशनरकडे पुन्हा अप्लाय केला पुढे, तिथून पण त्याची मागणी नाकारण्यात आली। त्यानंतर 2 वेळा नाकारल्यानंतर हा हायकोर्टमध्ये पिटिशन करतो की मला पिस्तॉल पाहिजे म्हणून। हायकोर्टने त्याला पुन्हा सुनावलं की एक काम करा, पुन्हा जी प्रोसेस आहे ती सुरुवातीपासून सुरू करा, तिथनं तुम्ही मागणी करा। म्हणजे ज्या व्यक्तीला 2 वेळा पिस्तॉलची नाकारली जाते त्या व्यक्तीला तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देता, अशा व्यक्तीला पोलीस प्रोटेक्शन देताय ज्याच्यापासून जनतेच्या जीवाला धोका आहे, म्हणजे हे पोलीस प्रोटेक्शन योग्य आहे का?
ज्या याने अनेक कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये दालमिया ग्रुप आहे, कपिल देव जे क्रिकेटर आहेत त्यांच्यासोबत पण त्यांचे संबंध मध्यंतरी आले होते. त्यानंतर लखानी ग्रुप आहे. त्यानंतर बघितलं तर विश्वसमुद्र कंपनी झाली, एक जैन नावाची व्यक्ती आहे हैदराबादची. त्यानंतर एरोस कॉर्पोरेट हाऊस दिल्ली, त्याच्यामध्ये अनिल सूद म्हणून जे आहेत तिथले डायरेक्टर, या संदर्भात त्यांच्याशी पण चर्चा मीटिंग करण्यात त्याची झाली. म्हणजे एकंदरीत ह्या सर्व लोकांसोबत मिळून त्यांना पण फसवलेलं आहे आणि खाली शेतकऱ्यांना पण फसवलेलं आहे आणि करोड रुपये ह्या माध्यमातून यांनी सिंधुदुर्गात आणले. आणि हे येत असताना पोलिसांचा याच्याकडे लक्ष नव्हता का? आज ह्या गोष्टीची चौकशी ईडी किंवा सीबीआयने केली पाहिजे होती, पण ह्या गोष्टीची चौकशी न करता हा मात्र खुलेआम माणूस फिरतोय, हा आमदारकी आज लढवतोय आणि अनेक चुकीचे गैरव्यवहार होत आहेत. मध्यंतरीत आपले नवीन जे आता खासदार जे झालेले आहेत नारायण राणे साहेब, तर ह्यांनी मध्यंतरी एक ब्राऊन शुगरचा विषय काढला. आता हा ब्राऊन शुगर काय प्रकार आहे ह्याची पण चौकशी झाली पाहिजे. म्हणजे ह्या ब्राऊन शुगरच्या माध्यमातून जनते हा नक्की ब्राऊन शुगर काय पहिली गोष्ट, आणि जर ह्या माध्यमातून जनतेचं नुकसान होतंय मग असा माणूस आपल्याला का पाहिजे त्या ठिकाणी आमदार म्हणून? म्हणजे हा उमेदवार जो आहे तो भोगसगिरी करतो, लोकांना तर फसवतोयच. काही लोक तर कोमात गेलेली आहेत त्यांची पेमेंट न मिळाल्यामुळे, आणि ह्याच्या संदर्भात कंप्लेंट केलेल्या आहेत, पण कंप्लेंट करून देखील याची दखल घेतली जात नाही. मग याच्यावर वरदहस्त नक्की कोणाचं आहे? या सगळ्या गोष्टी का घडत आहेत याची दखल घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघितलं तर ह्यांनी अनेक प्रोग्रॅम हे पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी प्रोग्राम नाही केले. ह्या प्रोग्रामचा खर्च जर पकडला तर एका प्रोग्रामचा 1 कोटी खर्च आहे. मग एवढे पैसे आले कुठून? या गोष्टीचा पण लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर आता जे उमेदवार उभे राहिलेले आहेत सावंतवाडीमधून, तर सावंतवाडीमध्ये जी काय लढत आता होणार आहे, 4 मुख्य उमेदवार आहेत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर हा म्हणतोय की मी सावंतवाडीमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणेन. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा जर विचार केला तर तो प्रस्ताव आधीच मंजूर झालेला आहे. मग हा नवीन कुठचा हॉस्पिटल आणतोय त्या ठिकाणी? त्यानंतर त्याने म्हटले मोती तलाव जे आहे त्याची डेव्हलपमेंट, ते मी मोती तलाव जे आहे त्या ठिकाणी दुबईसारखे फाउंटन्स लावणार आहे. आम्हाला आमच्या साध्या कोकणाचं साधे कोकणपणच पाहिजे. आम्हाला तुमची दुबई नाही करायची आहे. कोकणाला कोकणासारखं राहू द्या आणि दुबईला दुबईसारखं राहू द्या. त्यामुळे आमच्या कोकणाचा मोती तलावचा डेव्हलपमेंटचा जो प्रस्ताव आहे तो पण सँक्शन झालेला आहे. कदाचित ह्या इलेक्शन नंतर त्या गोष्टी सुरू होतील. मग हा नक्की कुठचा मोती तलावच्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतोय? त्यानंतर त्याने इंटरनॅशनल क्रिकेटचं ग्राउंड बनवेल. आपला कोकणातले जे शेतीच्या जमिनी आहेत आणि डोंगराळ भाग आहे, हा जर वर खाली जर पकडला तर एक फ्लॅट आपल्याकडे लँड कधी मिळत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात. आणि त्या ठिकाणी शेतकरी आणून ती क्रिकेटचं जर इंटरनॅशनल ग्राउंड बांधलं त्या ठिकाणी, तर त्याच्यामधून आम्हाला जो रोजगार आहे शेतकऱ्यांना काय हे होणार आहे, मिळणार आहे, या गोष्टीचा विचार करावा लागेल. त्यानंतर आडाळी MIDCचा हा विषय म्हणतोय, तिथे मी रोजगार आणणार आहे, आडाळी MIDCचा प्रश्न मिटवणार. आडाळी MIDCचा तुम्हाला सांगतो प्रश्न मिटलेला आहे, त्याचं पण सँक्शन मिळालं आहे. तिथे लाईट आणि पाण्याचा जो काय प्रस्ताव आहे तो गेलेला आहे, ते पुढच्या 2-4 महिन्यात होऊन जाईल, ती पण मिळेल. म्हणजे जी कामं पहिल्या जी काय आमदार मंडळी होती त्यांनी जी केलेली आहे तीच मी नवीन करेन म्हणून पुन्हा लोकांना सांगून तो तिथे त्यांच्याकडून एक सहानुभूती मिळवण्याचं काम करतोय. आणि सहानुभूतीचा महत्त्वाचा जर एक मुद्दा बघितला तर विशाल परब यांनी 30 तारीखला या 30 ऑक्टोबरला एक स्टंट केला मोठा. आणि हा जो स्टंट असा होता की त्यांनी स्वतःच तो स्टंट घडून आणला आणि त्या स्टंटच्या माध्यमातून सहानुभूती मिळवण्याचं काम केलं. सावंतवाडी रेल्वे स्टेशन जे आहे मळगाव, तिथून ते सावंतवाडीच्या दिशेने निघाले होते. रात्रीची गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या गाडीवर कोणीतरी हल्ला करण्याचा केलेला आहे आणि माझा त्यातनं थोड्याच गोष्टीमुळे माझा जीव वाचला आहे, अशा प्रकारची खोटी स्टेटमेंट ही पोलिसांना त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला. तपासांती असं समजलं की ही जी व्यक्ती आहे ते दुसऱ्या कोण नाही, झारखंडमधली व्यक्ती आहे आणि ती कणकवली ह्या ठिकाणी चिरेखाणीमध्ये काम करत होती. पण दुसऱ्या दिवशी अशीच एक वेगळी न्यूज आली. जे शिवसेनेचे एक नेते आहेत तिथले संजू परब म्हणून, त्यांनी एक मीडिया प्रेस घेतली. ते प्रेसच्या माध्यमातून सांगितलं की ही दुसरी तिसरी व्यक्ती कोण नव्हती तर विशाल परब यांच्या गार्डनमध्ये काम करणारीच व्यक्ती होती. त्यालाच पोलिसांना पकडून दिला आणि त्यांनी स्टंट केला. म्हणजे हा व्यक्ती स्टंट करण्यात पण खूप एक्सपर्ट आहे. त्यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी हा मोठा एक स्टंट केला होता. जर विशाल परब यांचे साऊथच्या लोकांशी संबंध आहेत, मला वाटतं ॲक्टर आहेत बरेचसे, त्याचप्रमाणे ह्यांना स्टंटबाजी करावीशी वाटते इकडे. म्हणजे मी स्टंट करून लोकांची सहानुभूती मिळवेल आणि त्यातनं मला जास्त मताधिक्य मिळतील आणि मी निवडून येईल. पण हा सगळा प्रकार जो आहे ते कोकणच्या जनतेला समजलं पाहिजे. सावंतवाडी मतदारसंघामधील लोक ही जागरूक झाली पाहिजे की आपल्याला असा उमेदवार भविष्यात पाहिजे आहे का, ज्याने अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. हा व्यक्ती 6 स्टार हॉटेल असेल, दिल्लीमध्ये असेल तर शंग्रीला हॉटेल असेल,
T24 हॉटेल असेल, अशा हॉटेलमध्ये थांबतो आणि कुठचे गैरव्यवहार त्या ठिकाणी घडतात. म्हणजे असा व्यक्ती जर भविष्यात आमदार म्हणून आला तर सावंतवाडी जनतेसोबत गैरव्यवहार करणार नाही का? म्हणजे हे प्रश्नचिन्ह आहेत माझ्यासमोर. आणि अनेक गोष्टी आहेत, तो इथे पण येऊन थांबत असतो, अनेक गोष्टी चुकीचे गैरव्यवहार घडत असतात. त्यामुळे विशाल परब ही व्यक्ती जर सावंतवाडीमध्ये जर त्या ठिकाणी तो आमदार झाला तर बरेच चुकीच्या गोष्टी घडतील. त्याचप्रमाणे जे लोक विरोधात जातात किंवा बोलतात त्यांना तो शांत करायचं काम करतो, किंवा काही गोष्टी बाहेर येत असेल तर दाबण्याचा प्रकार करतो. तर त्याने असाच एक प्रकार केला. त्याने जो व्यवहार नागार्जुन आणि ग्रुपसोबत जो झाला होता त्याचा एक मध्यस्थी व्यक्ती होता. त्या मध्यस्थी व्यक्तीला शांत करण्यासाठी त्यांनी एक मोरिया मोटर्स मुंबईची आहे, त्या मोरिया मोटर्समधनं MH47W नावाची गाडी त्याने त्या ठिकाणी BMW कार एक त्यांना व्यक्तीला गिफ्ट दिली. 50-60 लाखाची गाडी असेल ती. त्या गाडीचे फोटोज पण आपल्यासोबत आहेत, त्या व्यक्तीला जी दिलेली गाडी जी आहे ते. आणि त्या व्यक्तीला शांत केला. म्हणजे ही नागार्जुनपर्यंत गोष्टच पोचली नाही की याने आपल्यासोबत गैरव्यवहार केलेले आहेत, आणि खोटे पेपर बनवले आहेत बऱ्याच ठिकाणी, ते पण प्रति आपल्यासोबत आहेत. त्याचनंतर काही ठिकाणी जायचा, काही ठिकाणी राहायचा, गैरव्यवहार व्हायचे. तर पुण्यामध्ये ह्या व्यक्तीने एक स्विफ्ट, रेड कलरची स्विफ्ट आणि iPhone 13 Pro Max अशा प्रकारची गिफ्ट कोणाकोणाला दिलेली आहेत. तर त्या पण गोष्टी आपल्याकडे आहेत. म्हणजे जर हा अशा प्रकारच्या चुकीच्या घटना घडत आहेत, चुकीच्या गोष्टी हा करतोय, मग असा उमेदवार भविष्यात आपल्याला चालणार आहे का? आणि हा जर उमेदवार निवडून आला तर सावंतवाडीतल्या जे काही जमिनी असतील ते विकेल, गैरव्यवहार होतील, लोकांना पैसे मिळणार नाही आहेत. प्रोजेक्ट तर सोडा, तिथे डेव्हलपमेंट तर होणारच नाही आहे, पण जमिनी मात्र लुटल्या जातील. आणि सावंतवाडीकर, वेंगुर्लेकर आणि काय दोडामार्गची जनता आहे त्यांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. पेडणेकर सर, 4 उमेदवार उभे, त्यापैकी एक हेच होता. बरोबर. तर 3 बाकीचे उमेदवार यांचा प्रचार का नाही करत? म्हणजे तुम्ही जी माहिती दिली आम्हाला, बरोबर, तसं ते लोक जनतेमध्ये का नाही जाते? सगळं लोक काय झालंय, सध्या कोणच कोणासोबत विरोधाची भूमिका घेत नाहीये. कारण ह्या गोष्टीचा मी तपास आणि अभ्यास गेले 4 महिन्यापासून करतो. आणि मला वाटतं ही योग्य वेळ माझ्यासाठी होते ही बोलण्यासाठी. का होती? कारण असा उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून मला तिथे नको आहे. कारण हा जर लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आला तर जनतेचं नुकसान होईल. ती लोक बोलत नाही काय, आता मी ते सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते. मी त्या भूमिकेवर जाऊ शकत नाही. माझी ही भूमिका आहे की मी ह्या गोष्टी का मांडतो, तर लोकांना मला जागरूक करायचं या गोष्टीच्या माध्यमातून. तिकडच्या जमिनी विकल्या गेल्यात म्हणता तुम्ही, बरोबर. नेमकं प्रकरण काय आहे? आणि शेतकरी एवढा दूधखोळ नाही की काही लाखामध्ये आपला व्यवहार करून बसेल. नेमकं काय सिंडिकेट काय? कसं होतंय बघा, शेतकरी हा बघितला त्याचा एक इन्कम सोर्स हा शेती असते, शेती करायची. मध्यंतरी काही ठिकाणी डिफॉरेस्टेशन झालेलं आहे, काही हिंस्र प्राणी असतील, त्या ठिकाणी गवे असतील, हे शेतांमध्ये उतरतात, त्यामुळे शेतीचंही नुकसान होतं. मग ती उपजाऊ जमीन नाही आहे आता. म्हणजे काही ठिकाणच्या जमिनी उपजाऊ ज्या होत्या त्या उपजाऊ न झाल्यात, त्यामुळे काही जमिनी पडीक आहेत. काही लोक मुंबईमध्ये सेटल झालेली आहेत. शेतकरी असेल तर त्याचे 2-3 भाऊ असतील तरी मुंबईमध्ये सेटल आहेत, बाहेर कुठेतरी आहेत. मग ह्या जमिनीचं करायचं काय? ह्या जमिनीला तसंच ठेवण्यापेक्षा भाव मिळाला तर चांगलं आहे. मग आमची साधी भोळी लोक आहेत ती जाऊन दे, त्याला भाव मिळतोय म्हणून त्या जमिनी विकतात. आता विकताना काय, एका व्यक्तीला एक रेट द्यायचा, 8 लाख सांगायचा, कुणाला 5 लाख सांगायचा, कुणाला 10 लाख सांगायचे. एकरी भाव सांगतो, एकरीचा भाव म्हणतोय मी. म्हणजे 40 गुंठ्यांचा भाव. हा, 40 गुंठ्याचा भाव. जर एखादी जमीन जर रोडच्या कनेक्ट असेल तर त्याचा भाव जास्त, 20-25 लाख द्यायचा, बरोबर. आणि एखादी जर जमीन लांब असेल आतमध्ये मग त्याला 5 लाख सांगायचं. 5 लाख रुपये एकर, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये एकर सांगायचं, जी जंगलाच्या आतमध्ये आहे, जिथे ऍक्सेस नाहीये. मग असं ऍक्विजिशन पहिले करायचे आणि त्याच्यानंतर रोडच्या जी आहे ऍक्विजिशन नंतर करायची. मात्र कंपन्यांकडून याने करोड रुपये अमाऊंट घेतलेली आहे त्याच ऍक्विजिशन करण्यासाठी. म्हणजे त्यांच्यामधला जो MOU झालेला आहे किंवा त्यांच्याकडची जी काय आम्हाला सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे त्याप्रमाणे यांनी करोडोचे भाव घेतले त्या गोष्टीसाठी. शेतकऱ्यांना मात्र 10 लाख सांगायचे, 20 लाख सांगायचे. पण शेतकऱ्याला काय करायचं, 10 लाखापैकी फक्त 5च लाख द्यायचे आणि तुमचं पजेशन नंतर बघू, त्यावेळी मग तुमचे पैसे देऊ. म्हणजे आता पजेशनचा हा काय प्रकार आहे? पजेशन पुन्हा हेच घेणार आहेत त्यांची माणसं आणून तिथे, आणि शेतकऱ्याला मात्र 5च लाख मिळाले. म्हणजे व्यवहार झाला 20 लाखाचा, दिले 5 लाख. तिथे कुठेही साठेखत नाही, काही गोष्टी नाहीत. म्हणजे ऍक्च्युअल जे करार झाले पाहिजेत ते नाही, आणि साठेखत करार झालेलं नाही आणि डायरेक्ट त्यांनी केले. आता हा प्रकार तोच आहे. हा जो प्रकार मी तुम्हाला दाखवला, त्या गोष्टी साठेखत नसताना डायरेक्ट नावावर झालेल्या आहेत गोष्टी. बघा, एखाद्या गावामध्ये जमीन घेतली तर ग्रामपंचायतीला कळतं, ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक आला, त्याच्यानंतर सरपंच आला, बरोबर, पोलीस पाटील आला, बरोबर ना, तलाठी आला, कोतवाल आला, त्याचा नायब तहसीलदार आला, सर्कल आला, तहसीलदार आला. ही चेन आहे सगळी, बरोबर ना. मग इथपर्यंत त्याने लोक मॅनेज केली त्या लोकांनी.
असं तुम्हाला तुमचा असेल की बघा कसं होतंय, जो व्यक्ती एवढ्या लेवलला काम करतोय त्याचे नेटवर्क कनेक्ट हा मोठाच असणार आहे, त्यामुळे ह्या लोकांशी तो संपर्कात असणार आहे. प्रत्येक व्यवहार करण्यासाठी कुठून ना कुठून काहीतरी गोष्टी घडल्या असू शकतील, त्यामुळे एवढे व्यवहार झालेले आहेत ना. व्यवहार होण्यासाठी एकटा आणि दुसरा व्यक्ती नाही ना, प्रत्येक गावातला मग पोलीस पाटील असेल, तिथलं सरपंच असेल, हे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. किती गावातल्या जमिनींच्या बद्दल घडलंय? आता माझ्याकडे जे व्यवहार आले आणि काही शेतकरी जे आलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास ते 15 ते 20 गावं आहेत, ज्या गावांमधले व्यवहार आहेत, जे व्यवहार समोर आलेत. काही गोष्टी आमच्या गावांची नाव काय? त्याच्यामध्ये आरोंदा आहे, भटपावनी आहे, नानोसगाव आहे, सुकळभाट, गावतळे ही वेंगुर्ल्यातली गावं आहेत. रेडी आहे, त्याच्यामध्ये सरमळे म्हणून आहे, मारतळेवाडी, त्याच्यानंतर तळेकरवाडी, आता तुम्हाला जे म्हटलं ते वायंगणी म्हणून काही आहेत, वायंगणी आहे. मग तिकडचे जे पंचायत समिती सदस्य असतील गटातले, जिल्हा परिषद सदस्य असतील गणातले, त्यांच्यापर्यंत पण या सगळ्या गोष्टी पोहोचल्या नाहीत का? काही गोष्टी नाही पोहोचल्या आहेत लोकांसोबत. आम्ही तेच म्हणतोय, ही जी आज प्रेसच्या माध्यमातून मी काही गोष्टी देतो, ह्या गोष्टी लोकांपर्यंत किंवा जनसमुदायापर्यंत पोहोचल्याच नव्हत्या, त्यामुळेच तर ही गोष्ट होते. आता हा जो ॲडव्होकेट आहे, ही जी आहे राजापूरची, आता स्थानिक लोक पण लावण्यासाठी नोटीस घाबरत आहेत. राजापूरचा व्यक्ती आहे ज्याने नोटीस लावली आहे ती. म्हणजे विचार करा की ह्या अशा एवढा जर थैमान असेल तर कोण तिथे नोटीस लावणार, कोण विचार करणार आहे? प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळत असेल तर त्याचा प्रत्येकाचा स्वार्थ असेलच ना. भलेही तो पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, त्याने स्वार्थापोटी त्यांच्या गोष्टी केल्या असतील. ज्या ग्रामस्थांनी जमिनी विकल्या त्यांच्या मुंबईतील नातेवाईकांशी किंवा कसं आहे सर, एखादा जर खरेदी विक्रीचा ज्यावेळेला व्यवहार होतो त्यावेळेला संपूर्ण कुटुंबाचे 7/12वरती ज्यांची नावं आहेत, आता असं केलेलं आहे, हयातीत आहेत किंवा नाहीत, ते वारस लागतात, वारस नोंदीत असतात. मग त्यांच्या सगळ्यांची NOC घेऊन एवढं इझी वाटतं का? एवढं इझी नाही नव्हतंच ना, पण ते त्यांनी इझी केलेलं आहे त्या सिस्टमला बसून. आणि त्यांनी जे तुम्ही म्हटला तर आता जे आणेवारीचे लाईन्स असतात त्याच्यामध्ये काय असतो की एखाद्याचं नाव कमी करून तुमचं नाव त्या ठिकाणी चढू शकतो, तुम्ही त्याच्या हिश्श्याचा जर वाटा खरेदी केला तर. याने आजपर्यंत 7/12 क्लिअर नाही केले, कारण ह्यांना जमिनी विकत घेणे हा त्याचा उद्देश नाही, त्याला चुकीच्या माध्यमातून पैसे कमवणे हा त्याचा उद्देश आहे. पैसा मिळाला, विषय संपला, मग ते अर्धवट जमीन तिथे पडून त्याला काय प्रोजेक्ट नाही करायचं, त्याला डेव्हलपमेंट कुठचीच नाही करायची. म्हणजे स्वतःची डेव्हलपमेंट ही त्याची डेव्हलपमेंट. मला थोडक्यात म्हणायचंय, त्याने ज्या कंपन्यांसाठी त्यांच्या आर्थिक व्यवहारासाठी त्यांना जमिनी विकत घ्यायच्या त्याचं त्याला पडलेलं नाही, त्याला जमिनी यांच्याकडून ताब्यात घ्यायच्यात आणि पैसा कमवायचा. त्याला कंपनीला एक कंपनी, तर आता आमच्याकडे अशी एक कंपनी आहे जी 2017 पासून कनेक्टमध्ये होती, अद्यापही त्याला 100 एकर जमीन तो व्यक्ती देऊ शकला नाही कंप्लीट करून. तिथले 7/12 आहेत, काही लँड आहे. हे आरोंद्यामधला प्रकार आहे, आरोंद्या म्हणून. या संदर्भात काही फौजदारी तक्रारी झाल्यात पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला आताच नुकते 15 दिवसापूर्वी काही SP-कडे कंप्लेंट गेलेल्या आहेत, दाखल झाले आहेत. SP याच्या आधी मला वाटतं ते हे होते ना, राजेंद्र दाभाडे होते ना, हां, त्यांच्याकडे गेलेलं आहे. आणि विषय आहे की अशा दाखल झालेल्या आहेत गुन्हे, पण याची दखल का घेतली जात नाही. आता SP सौरव कुमार अग्रवाल काय? हां, ते आहेत. आता दाभाडेंच्या काळामध्ये पण काय असं घडलं का? नाही, त्यांच्या काळामध्ये अशा गोष्टी नाही घडलेल्या आहेत. नाही घडल्या. हे सगळं किती दिवसात घडलं, किती महिन्यात? हा जो प्रकार आहे ते जवळपास 2 वर्षापासून चालू होता, बऱ्याचशा गोष्टी 2-4 वर्षापासून. पण हा जो उघडकीस आलेला आहेत गोष्टी ह्या समोर, हे 4 ते 5 महिन्यात या समोर आलेल्या आहेत गोष्टी. आणि ह्या व्यक्तीने कसे पैसे आणले, कारण हा सर्वसामान्य व्यक्ती 2017-16चा जर विचार केला तर ह्याची संपत्ती काय होती आणि आजचा जर विचार केला तर या व्यक्तीची संपत्ती काय आहे. म्हणजे ज्याचे व्यवसाय काहीच नाही, व्यवसाय काय फक्त जमीन विकणे. हा व्यक्ती सांगायची माझे क्रशर आहेत. आता क्रशरचा जर एक मुद्दा घेतला तर एका क्रशर व्यावसायिक जो होता, स्टोन क्रशर, तर तो व्यवसाय वेत्यामध्ये क्रशर चालवायचा आणि त्या वेत्यातल्या क्रशर व्यावसायिकाने त्याचा क्रशर प्लांट घेऊन जाण्यासाठी सांगितलं, मी घेऊन जातोय म्हणून. आता तो व्यावसायिक आहे तिथला, याने त्याला फक्त जमीन अरेंज केली होती, त्या संदर्भातले पैसे असतील ते काही ते घेतले होते. आता जर तुम्ही क्रशर उचलला तर मी तुम्हाला उचलायला देणार नाही, मी इथला डॉन आहे, ही जी भाषा आहे ती, मी इथला डॉन आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला क्रशर न्यायला देणार नाही. या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशन सावंतवाडी या ठिकाणी कंप्लेंट केली आणि त्यांचा क्रशर प्लांट घेऊन गेली. सावंतवाडीतील मतदार आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान कराल या माध्यमातून? मी सावंतवाडीच्या जनतेला आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचा उमेदवार आपल्याला नको आहे. ह्या ज्या चुकीच्या घटना ज्या काय घडत आहेत आणि असा जर उमेदवार भविष्यात त्या ठिकाणी आला तर जनतेची लूट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला असा उमेदवार द्यायचा आहे, तुम्ही निवडायचा आहे कुठचा योग्य उमेदवार त्यामध्ये आहे.
ज्या उमेदवारांनी आपल्याकडे जर काम केलं असतील, आधीचे जे उमेदवार उभे आहेत त्यामध्ये पण काही उमेदवार आहेत ज्यांनी अगोदरपासून आमदार राहिले, 2 उमेदवार आहेत त्यामध्ये आमदार राहिलेले आहेत. तर जनतेने विचार करायचा की असा कुठचा चांगला उमेदवार आहे ज्याने आपलं काम केलेलं आहे, भविष्यात खरोखरच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. तर असा उमेदवार निवडून द्या जो जनतेचं भलं करेल. धन्यवाद.